चॅलेंजिंग द ऑब्वियस म्हणजे आता आपल्याला जे ऑब्वियस वाटतं त्याला चॅलेंज करून स्टार्टअप्स बनवणं हे आत्ताचा मंत्र आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये मला वाटतं धिस इज गोइंग टू बी द मंत्रा फॉर स्टार्टअप्स. आणि मी 3 उदाहरणं देतो. Paytm म्हणजे Paytm किंवा कुणी ज्यांनी डिजिटल मनी काढला म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ्या एक्सपिरियन्सने माझ्या पाकिटामध्ये 10 वर्षापूर्वी ₹5,000 कमीत कमी असायचे. परंतु आता तुम्ही बघितलं तर माझ्या पाकिटामध्ये ₹10 सुद्धा नाही आहेत. एवढं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. म्हणजे गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, शहरांमध्ये सुद्धा गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत आज डिजिटल पेमेंट वापरतो. दुसरी गोष्ट म्हणजे Blinkit, Zeptoसारख्या कंपनी. आपल्याला असं वाटलं होतं की 10 मिनिटामध्ये कशाला काय गरज आहे, काय गरज आपल्याला 30 मिनिटामध्ये जे मिळतं ते आणखी 10 मिनिटात कशाला देतात. परंतु त्यांनी आपल्याला पूर्णपणे ॲडिक्ट केलं. आता आपल्याला अगदी 1 किलो कांदे मागवायचे असेल तरी ते आपण 10 मिनिटात मागवतो आणि मग त्याच्यानंतर 5 मिनिटांनी एक ब्रेड मागवायचा ते पण मागवतो. म्हणजे त्यांनी हा जो ऑब्वियस होता त्याला चॅलेंज केलं. तिसरी गोष्ट म्हणजे Instamaid जे आत्ता चालू केलं आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला असं वाटत होतं की मेड सर्व्हंट आहे, तिला आपण नीट परखून व्यवस्थित बघून मगच त्यांना आपण घरामध्ये एंट्री दिली पाहिजेत. अशा शॉर्ट टर्ममध्ये कोणी देणार नाहीत. परंतु हा जो ऑब्वियस जो होता त्याला त्यांनी चॅलेंज केलं. आता Instamaid हॅज बिकम अ कॅटेगरी म्हणजे अर्बन कंपनीने चालूच केलं आहे. स्नॅपडीलने चालू केलं आहे आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी आपल्याला वाटत होतं की या गोष्टी होणार नाहीत, त्या गोष्टींना चॅलेंज करून त्यांनी अशा प्रकारचे बिझनेसेस सक्सेसफुल करून दाखवलेत. जनरेशन जी नेक्स्ट आहे, ज्याला जेन झी म्हणतो, ही जनरेशन अशाच प्रकारचे ऑब्वियस चॅलेंज करून बिझनेसेस बनवणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकारच्या कल्पना असतील तर धिस इज द टाईम फॉर नेक्स्ट डिकेड इज युअर्स.